गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर आहे, म्हणजे गिरिजाचा आत्मज म्हणजे माता पार्वतीचा पुत्र म्हणजे श्री गणेश होय. हे मंदिर पुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. लेण्याद्री पर्वतावरील बौद्ध लेण्यांच्या जागेवर हे देऊळ बांधले आहे. या पर्वतावर 18 बौद्ध लेणी आहेत. त्यापैकी 8व्या लेणीमध्ये गिरिजात्मक विनायक मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड कापून बांधण्यात आले आहे. गजानन हाच पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत 12 वर्ष तप केले. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले. त्याने पार्वतीला वचन दिले की मी तुझा पुत्र होईन आणि तुझ्या इच्छा आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. पार्वतीने भाद्रपद चतुर्थीला गजाननांच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. मूर्ती जिवंत झाली आणि पार्वती पुढे पुत्र रूपात प्रकट झाली. गजाननाला 6 हात, 3 डोळे आणि सुंदर शरीर होते. गिरिजात्मक गणेश या परिसरात 12 वर्षे तपश्चर्या केली. अगदी लहान वयातच त्यांनी राक्षसांचा वध करून सर्वांना अत्याचारातून मुक्त केले. या परिसरात गौतम मुनींनी गणेशाची पूजा केली. या प्रदेशातच श्री गणेशाने मयुरेश्वर अवतार घेतला असे म्हणतात. या परिसरात गिरिजात्मज म्हणजे गणेशाचे वास्तव्य सुमारे 15 वर्ष होते. त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य YouTube चॅनलला. धन्यवाद.